मंजूळ स्वभावाची होती. अति गरिबी हेच तिचं धन. माती आणि गवताची झोपडी हाच तिचा राजमहाल. आत्मिक सौख्य हाच तिचा परमानंद. सासू स्वामींच्या सहवासात ती पर्णकुटीही तिच्यासाठी मंदिरासारखीच भासत होती. मंजुळा खरी, सती साध्वी, कार्यक्षम होती. तिच्या हस्तस्पर्शाने घराचा रंगच पालटला. ताणाबाईला मंजुळाची भक्ती पाहून अक्षरशः पंढरीचा आनंद वाटत असे. दोघी प्रार्थना आणि भक्ती भजनात रमत. झोपडी ही मंदिरासारखी वाटू लागली. परंतु या पंढरपुरात एकच उणीव होती, चिमुकल्या विठ्ठल मूर्तीची. ताणाबाईच्या हृदयात हीच तीव्र तळमळ होती. हरिपाठ पंचपदी करताना तिच्या मनात एकच प्रखर इच्छा होती, ईश्वर भक्त कुळाचा दीपक या घरात जन्मावा आणि या कुळाचा उद्धार करावा. ती विठ्ठलाला वारंवार आळवत राहिली.
मंजुळा आणि बंडोजी यांचा संसार सुखात चालला होता. उदरनिर्वाहासाठी मंजुळा इतरांच्या घरी दळणकांडणाचं काम करायची. मंजुळा पारमार्थिक प्रवृत्तीची होती. तिनं आजवर प्रामाणिकपणे भक्ती केली होती. भक्तिमय वृत्तीने ती आपल्या परिवारात रमलेली होती. तिच्या साध्या भाविक स्वभावाने ती आजूबाजूच्या शेजाऱ्यांची मनेसुद्धा जिंकून घेत होती. अशा मंजुळा मातेची ही आनंददायी अवस्था होती. याच काळात मंजुळाच्या पोटी संतत्वाचा अंकुर आकार घेऊ लागला होता. गर्भावस्थेत असताना ती कधी कधी भावसमाधीत तल्लीन होत असे. तिच्या प्रत्येक श्वासोच्छवासात सहजपणे गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरू असा नाम जप चालू असायचा. ती देहभान हरपून जायची. हे पाहून मात्र बंडोजींचा राग अनावर होई. मंजुळा अंतःकरणात रंगून गेलेली असायची. श्री गुरूंच्या चरणांशी ती आत्मस्थ होती. समर्थ सद्गुरू आडकोजी महाराजांवरील अपार श्रद्धेमुळे ती जीवनातील सर्व सुखदुःखांची भावना त्यांच्याशी बोलून मोकळी होत होती. सद्गुरूंवरील अनन्य शरणागतता हेच तिचं वैभव. मंजुळाचं हृदय त्या दिवसात हरिभक्तीचं मंदिर बनलं होतं. तिच्या गर्भमंदिरात संतरूपी दैवी अंकुर वाढत होता. समर्थ आडकोजी महाराजांनी दिलेला आंब्याचा प्रसाद आता पूर्ण फळाला येत होता. विश्वकल्याणाची अखंड धडपड तिच्या गर्भातच जणू जाणवत होती. मंजुळेला डोहाळे सुरू झाले, पण तेही ईश्वर भक्तीच्या तंद्रीतच. बंडोजी घरी नसले की ती माहेरून पाठ केलेली भक्तिगीते गुणगुणायची. सद्गुरूंच्या दर्शनाची ओढ तिला लागायची. दीन दुःखितांच्या कणवेनं तिचं हृदय गहिवरायचं. सतीत्वाच्या सर्व कसोट्यांवर उतरू शकेल असं तिचं पतिप्रेम होतं, पण तरीही प्रपंच तुच्छ वाटायचा. ती सर्वांच्या सेवेसाठी सज्ज असायची. स्त्रियांनी विचारल्यावर ती खाण्यापिण्याचे डोहाळे न सांगता म्हणायची, हो सर्व लोक सुखी सदा, सर्व हो आरोग्यतः, कल्याण पथ सकळा कळो, लाभो न कोणाही व्यथा. धन्य ती जगत जननी मंजुळा माय. तिच्या डोहाळ्याचं वर्णन करता करता ती म्हणायची,